नमस्कार. अमृत प्रवाह या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत आहोत. आपल्याबरोबर आहेत सांगलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर हेडगेवारांनी कोणताही विचार न करता डॉक्टर हेडगेवारांनी पहिल्यापासूनच अतिशय धाडसाने लोकांच्या मनामध्ये देशभक्तीचे मशाल चिरंतन तेवत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं केली आणि त्यांच्यावर त्या अनुषंगानेच एक खटला ब्रिटिश सरकारनं दाखल केला. या खटल्याची कार्यवाही कशी झाली, नेमकं त्यामध्ये काय निष्पन्न झालं हे जरा सांगाल का? डॉक्टर हेडगेवार हे झंझावाती प्रचार दौरा करत होते आणि अतिशय ते तीव्र अशी भाषणं करायचे. सरकारचा कोणताही मुलाजमा त्या ठिकाणी ते बाळगायचे नाहीत आणि म्हणून त्यांच्यावरती 1 महिना तुम्ही कुठेही भाषण करायचं नाही अशी भाषणबंदी त्यांच्यावरती होती. बरोबर. पण ते बंदीला जुमानणारे काय डॉक्टर हेडगेवार थोडेच होते. त्यांनी कुठली बंदी जुमानली नाही. ते आपला कार्यक्रम करत राहिले आणि भरतवाडा आणि कटौल या 2 गावामध्ये त्यांनी जी भाषणं केली त्या भाषणाच्या आधारावरती डॉक्टर हेडगेवारांच्यावरती नागपूरमध्ये खटला दाखल झाला आणि तो खटला न्यायमूर्ती स्मेली यांच्या समोर सुरू झाला आणि त्यावेळी मात्र डॉक्टरांच्या बाजूनं 5-6 वकिलांची एक टीम ही त्या ठिकाणी उभी राहिली. खटला सुरू झाला. पण हे न्यायमूर्ती स्मेली जे होते हे प्रत्येक वेळी वकिलांना आडकाठी घालत होते की हे तुम्हाला विचारता येणार नाही, हे तुम्हाला सांगता येणार नाही, असं तुम्हाला बोलता येणार नाही, असे निरनिराळ्या प्रकारे नामोहरम करायचा वकिलांना प्रयत्न करत होते. बर. आणि मग ते सगळे वकील चिडले आणि हा खटला आम्ही तुमच्यासमोर चालवणार नाही आणि म्हणून ते वकील निघून गेले. तारखा पडत गेल्या, 2-3 तारखा झाल्यानंतर जी तारीख जी आली तेव्हा डॉक्टरने असं ठरवलं की नाही वकील तर चालतील, हा स्वतःचा खटला मी स्वतःच चालवणार. बर. आणि म्हणून त्याने त्या न्यायमूर्तींना सांगितलं की हो मीच याचा जबाब देणार आहे म्हणून. आणि म्हणून त्यांनी इंग्रजीमध्ये आपला जबाब त्यांच्या समोर दिला. पण ना पालकरांनी जे त्यांचं चरित्र लिहिलं डॉक्टर हेडगेवारांचं त्याच्यामध्ये त्याचं मराठीमध्ये अनुकरण केलं. आता जे तो जबाब त्यांनी दिला तो डॉक्टरांच्या शब्दात मी तुम्हाला सांगतो, म्हणजे माझा शब्द त्यात येणार नाही आणि डॉक्टरांचा शब्द कुठलाही राहणार नाही, म्हणून तुम्ही मुद्दाम जबाब तुम्हाला वाचून दाखवतो. डॉक्टर ते असं म्हणतायत, माझी भाषणे ही कायद्याने प्रस्थापित झालेल्या ब्रिटिश राज्य शासनाविरुद्ध असंतोष, द्वेष व द्रोह उत्पन्न करणारी व हिंदी व युरोपियन लोकात शत्रुभाव चेतवणारी असतात, या मजवरील आरोपांचे मी स्पष्टीकरण करावे असे मला सांगण्यात आले आहे. हिंदुस्थानात एखाद्या हिंदी माणसाच्या कृत्याचा न्यायनिवाडा करण्याचा आज एखाद्या परक्या राजसत्तेने आणावा हा मी माझ्या महान देशाचा अपमान समजतो. बापरे. 2. हिंदुस्थानात न्यायाधिष्ठ अशी एखादी राजसत्ता अस्तित्वात आहे असे मला वाटत नाही व तसे कोणी सांगू लागल्यास मला आश्चर्यच वाटेल. आमच्या येथे जी काही आहे ती पाशवी शक्तीच्या बळावर लादलेली दंडुकेशाही, कायदा ही ती केवळ बटीक असून न्यायासने ही तिची खेळणी आहेत. या पृथ्वीच्या पाठीवर कोठेही एखाद्या राजसत्तेला जगण्याचा अधिकार असेल तर तो लोकांसाठी व लोकांनी चालवलेल्या राज्य शासनालाच. या व्यतिरिक्त आढळणाऱ्या राज्यपद्धती म्हणजे धूर्त लोकांनी पद्धतशीर लूट करण्यासाठी चालवलेली शुद्ध फसवणूक आहे. बापरे. 3. माझ्या देशबांधवांच्या मनात आमच्या दीन मातृभूमीविषयीचा उत्कंठ भक्तिभाव प्रदीप्त करण्याचा व भारत हा भारतीयांचाच आहे हे तत्व त्यांच्या अंतःकरणावर बिंबवण्याचा मी प्रयत्न केला. एखाद्या भारतीयाला राजद्रोही झाल्या वाचून ही राष्ट्रभक्तीची तत्वे प्रतिपादिता येत नसतील व भारतीय व युरोपियन लोकात शत्रुभाव चेतावल्या वाचून धडधडीत सत्य बोलण्याची त्याला चोरी वाटावी इतक्या थरापर्यंत वर गोष्टी गेल्या असतील तर युरोपीय लोकांनी व स्वतःला भारतीय राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांनी आपले चंबू गबाळे सफाईने आवरण्याची घटिका आता भरत आली आहे असे खुशाल समजावे. बाप. 4.
माझी भाषणे समग्याने व बिनचूक टिपून घेतली नाहीत असे मला धडधडीत दिसते आहे. आणि जे बोललो म्हणून दाखवण्यात आले आहे ते माझ्या भाषणाचे भोंगळ, तुटक व विपर्यास स्वरूप आहे. पण मला त्याची पर्वा नाही. राष्ट्रासंबंधीचे संबंध ज्या मूलभूत तत्वावर अधिष्ठित असतात त्याच तत्वाआधारे माझे इंग्लंडशी व युरोपियन बांधवांशी वर्तन होत आहे. मी जे जे बोललो ते माझ्या देशबांधवांचे अधिकार व स्वातंत्र्य यांच्या प्रस्थापनेसाठीच बोललो असून त्यातील अक्षरने अक्षर समर्थन करण्याची माझी सिद्धता आहे. हे जळजळीत निखारे हाती पडल्यावर न्यायाधीशांच्या मुखातून असे उद्गार निघाले की त्यांच्या मूळ भाषणापेक्षा त्यांचे समर्थीने अधिक राजद्रोहपूर्ण आहे. यात आश्चर्य ते कोणते? कारण या निवेदनात डॉक्टरने आपले अंतरंगच यत्किंचिती आड पडदा न ठेवता व्यक्त केले होते. ते हे असं ते स्मेलीच्या समोर म्हणाले, मग तो चिडणारच. मग त्यातून त्यांना काय शिक्षा झाली? त्यातनं त्यांना 1 वर्षाची शिक्षा झाली, सश्रम कारावासाची. पण त्याची ते फार मोठी घटना दडलेली आहे. त्यांना काय होणार हे जनतेला माहिती होतं आणि म्हणून हा निकाल ऐकायला सगळे बाहेर येऊन थांबलेले होते. स्मेलीने त्यांना 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा दिली आणि डॉक्टर त्या कोर्टातून बाहेर आले तर बाहेर मोठा जनसमुदाय जमलेला होता. त्यामध्ये डॉक्टर मुंजे होते, अनेक त्यांचे सहकारी काम करणारे असे ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर डॉक्टर मुंजेंनी त्यांना हार घालून शुभेच्छा दिल्या आणि डॉक्टर हेडगेवारांचा जय जयकार केला. डॉक्टर हेडगेवारांचा जय जयकार असो मोठ्या घोषणा दिल्या आणि त्या ठिकाणी पुन्हा डॉक्टरने 5 मिनिटाचं आपलं भाषण केलं आणि मग डॉक्टर त्या जेलकडे निघून गेले. असा ह्या खटल्याच्या संदर्भातला सगळा इतिहास आहे. म्हणजे आपण नुसतं ऐकतो, बऱ्याच गोष्टीतून आपण नुसतं ऐकलेलं आहे की डॉक्टर जहाल बोलायचे, पण या नाहपालकरांनी जे त्यांचं लिहून दिलेलं आहे की जे कोर्टामध्ये त्यांनी सादर केलं लेखी स्वरूपात आणि भाषण असं दोन्हीही केलं, या भाषणातल्या प्रत्येक वाक्यागणित इंग्रजांना ठसका लागला असेल अशा पद्धतीचं जहाल वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. यत्किंचितही आपल्या स्वतःवर कुठली दया करावी किंवा शिफारस केली असेल असं कोणतंही वाक्य नाही, वक्तव्य त्याच्यामध्ये नाही. किती निडर होते डॉक्टर हे आपल्याला त्यातून बघायला मिळतं. यानंतर काय झालं किंवा अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या अनेक गोष्टी ऐकून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा अमृत प्रवाह.